बच्चू कडू यांच्या आंदोलनावर हायकोर्टाने कठोर भूमिका घेतली आहे। हायकोर्टाने सुमोटो याचिकेअंतर्गत बच्चू कडू आणि आंदोलनकर्त्यांना बुधवार सायंकाळ 6 वाजेपर्यंत आंदोलन स्थळ खाली करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस हे आदेश घेऊन आंदोलनस्थळी पोहोचले, मात्र बच्चू कडूंनी हे आदेश मानण्यास नकार दिला। सरकारला नमवल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा त्यांनी पुन्हा एकदा दिला। ते बातमी वाचून न्यायालयाने त्याचा विचार केला, काय नुकसान होतं, कशा प्रकारचा त्रास लोकांना होतोय। आम्ही अवमान करू इच्छित नाही, पण रोज आमचा शेतकरी मरतोय। म्हणजे न्यायालयाकडून आम्हाला अपेक्षा होत्या इथं मरणाऱ्या शेतकऱ्याच्या एकंदरीत बातम्यावरून एकही न्यायालयानं एकही आदेश काढावा नाही आणि त्या आत्महत्या होऊ नये म्हणून आम्ही बसलो। तर एका दिवसात आदेश न्यायालय काढतं कसं, याचंही खऱ्या अर्थानं आता चिंतन मंथन केलं पाहिजे। तसा तर प्रोटोकॉल आहे का न्यायालयाच्या बाबतीत आपण काही बोलू नये, पण दिवसांदिवस हा प्रकार जर वाढतच चालला तर मला वाटतं लोकशाहीच आता घातक ठरेल की काय। अशा प्रकारची व्यवस्था न्यायालयाच्या माध्यमातून होत असेल तर हे अतिशय वाईट आहे। एका बातमीवरून न्यायालय आदेश करतं, निर्णय घेतं, आम्ही ते सगळे मानायला तयार आहे। पोलिसात आम्ही सांगतोय आम्ही इथून तुम्ही म्हणाल तिथून जायला तयार आहे, पण व्यवस्था तुम्हाला जेलाची करावी लागत